दृष्टांत क्रमांक 44. जैसा डुळकैले या बाळकाचा. प्रकरणवश. लीळा क्रमांक पूर्वार्ध 204. डखले या चांगदेओ भटा ते श्री दत्तात्रये प्रभूचे या दरिसना पाठवणे. हा दृष्टांत स्वामींनी डखले आणि चांगदेव भटांप्रती वेरूळ औरंगाबाद या ठिकाणी निरूपण केलेला आहे. दृष्टांत संबंध. पुरुषाच्या भेदांनी किंवा अधिकाराच्या भेदांनी निरूपण कसे कसे प्रभवते याविषयी केशिराज व्यास लापणिकेतून सांगतात. लापणिक. ईश्वर देता एके अनधिकारे विसरती, परिवासना उरलीच असे, तयासी पुढती पुढती निरोपिती, जैसा डुळकले या बाळकाचा. ईश्वर ज्ञान देतात हे ठीक असलं तरी काहींना ज्ञान देत असताना ते अधिकार नसल्यामुळे म्हणजेच अनधिकारामुळे विसरतात. त्याचा हा अनधिकार कोणता? त्याचा हा अनधिकार म्हणजे पूर्वी त्याने केव्हा तरी शास्त्र ऐकलं आहे पण त्याचं त्याने आवर्तन मनन केले नाही. याच कारणामुळे तो ते विसरतो. पूर्वसंस्कारांनी शास्त्र ऐकावं अशी उरलेली वासना आणि दुसरं म्हणजे इतरांना शास्त्राचं आवर्तन मनन याच्याकडून झालेले असते. त्यामुळे परमेश्वर पुन्हा पुन्हा त्याला निरूपण करतात. हे कशावरून जाणावे? जसा डुळकेले या बाळकाचा दृष्टांत होय त्यावरून. सूत्र. हे हो जाणे परी जाओणेने. विद्या म्हणा स्थिती म्हणा आमच्यापासून होते असे स्वामी म्हणतात. परंतु स्वामींचा इतर अवतारांहून विशेष आहे. तोच विशेष स्पष्ट करताना स्वामी म्हणतात की विद्या स्थिती इत्यादी आमच्यापासून होते परंतु ती जाण्याचं आम्ही जाणत नाही. उपयोगा न वचे ऐसे काही असे. म्हणजे जे उपयोगाला जात नाही असे काही असते का? तर नसतेच. सामुग्री असली म्हणजे ती उपयोगाला जातेच. दृष्टांत. कवणी एकी माता असे, ते आपल्या लेंकुरुवासी पेहे दे तथा पाजी. म्हणजेच कोणी एक आई असते, ती आपल्या बाळाला दूध पाजते. ते डुळकी. म्हणजेच ते जे बाळ असते ते डुळकते. माघवते देते डुळकी. म्हणजे ती आई पुन्हा देते ते बाळ पुन्हा डुळकते. माघवते देते डुळकी. ती आई पुन्हा देते ते पुन्हा डुळकते. माघवते देते डुळकी. ती आई पुन्हा देते ते पुन्हा डुळकते. मग सेजिया सायलिया म्हणती, आओ हे डुळकीता हे, तरी का पाजितीयेसी. बाळाचं पुन्हा पुन्हा डुळकणं बघून शेजार पाजारच्या तिला म्हणतात, अगं हे डुळकत आहे तर का पाजतेस त्याला? ते म्हणे, घेया आई आंतू तरी लितैल. त्यावर ती पुटपुटली, घे आई आत तरी माखलेलं राहील. दार्ष्टांतिक. तैसे कवण्हा एका प्रती परमेश्वर शास्त्र निरूपिती, ते तो विसरे. त्याप्रमाणे कोणा एकाला परमेश्वर शास्त्र निरूपण करतात ते तो विसरतो. मागवते निरूपिती. मागवते विसरे. मग पुन्हा त्याला परमेश्वर शास्त्र निरूपण करतात
आणि तो पुन्हा विसरतो. मागवते निरूपिती मागवते विसरे. मग परमेश्वर त्याला पुन्हा निरूपण करतात, तो पुन्हा विसरतो. मग सामान्य ज्ञानिये विशेष ज्ञानिये म्हणती, जी जी हा हे विसरताये, तरी हे या प्रतीका निरूपिजताये. त्यावेळी सामान्य ज्ञानिये विशेष ज्ञानिये या प्रसंगाकडे बघतात आणि प्रभूंना म्हणतात, प्रभू, हा हे विसरतो आहे, तर हे शास्त्र याला आपण पुन्हा पुन्हा का निरूपिता? घेया गा वासना तरीही उरेल. त्यावर प्रभू म्हणतात, घ्या हो, वासना तरी शिल्लक राहील. दंडवत प्रणाम.